नमस्कार. आज आपण दिवाळी वसुबारस या सणाविषयी माहिती पाहणार आहोत. त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण वसुबारस या सणाविषयी माहिती पाहूयात. आश्विन वद्य द्वादशी पासून दिवाळीला सुरुवात होते. या दिवसाला वसुबारस असे म्हणतात. वसु म्हणजे धनसंपत्ती किंवा द्रव्य, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स बारस असेही म्हणतात. गो म्हणजे गाय आणि वत्स म्हणजे गायीचे वासरू. आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळे सण साजरे करण्याची आपली मोठी परंपरा आहे. या दिवशी सायंकाळी गायीची तिच्या वासरासह पूजा करण्याची प्रथा आहे. देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा असावी, आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य आणि सुख लाभावे यासाठी वासरासह धेनुपूजा केली जाते. गायीला आपण गोमाता म्हणतो. गायीचे दूध म्हणजे पूर्ण अन्न होय. गोमूत्र, गायीचे शेण याचा वापर आपण अनेक गोष्टीसाठी अनेक ठिकाणी करतो. या जीवनदायी गोमातेबद्दल या दिवशी कृतज्ञता व्यक्त केली जाते. गायीच्या पायावर पाणी घालून तिला हळदी कुंकू, फुले, अक्षता वाहून गळ्यात फुलांची माळ घालून मनोभावे पूजा केली जाते. पुरणपोळीचा नैवेद्य गायीला अर्पण केला जातो. घरासमोर सुरेख रांगोळी घालून, पणत्या लावून, आकाशकंदील लावून दूधरोषणाई केली जाते. या दिवसापासूनच दिवाळीला आरंभ होतो. अशा प्रकारे आहे वसुबारस या सणाविषयी माहिती. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.